मराठी सिनेविश्वातला देखणा नट म्हणून दिवंगत अभिनेते रवींद्र महाजन यांची ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने मात्र सगळ्यांनाच धक्का बसला. तर अलीकडेच त्यांच्या पत्नी माधवी महाजन यांचं 4था अंक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात त्यांनी त्यांचा संपूर्ण प्रवास मांडलाय. त्याचसोबत त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा सांगितलीय. माधवी आणि रवींद्र महाजन यांचे सूर कसे जुळले जाणून घेऊ याच्या प्रेमाची गोष्टमध्ये. माधवी या शाळेत असल्यापासूनच रवींद्र यांच्या प्रेमात होत्या. वर्गातल्या खिडकीतून त्यांनी अनेकदा रवींद्र यांना पाहिलं आणि पहिल्याच नजरेत त्यांना ते पसंत पडले. माधवी रोज खिडकीत बसत आणि रवींद्र यांची वाट बघत. ते दिसले की माधवी यांचा दिवस अगदी छान जायचा. त्यानंतर धाडस करून एकदा त्यांनी मित्राला त्यांचं नाव विचारलं आणि माझी ओळख करून दे असं सांगितलं. तेव्हा त्या मित्राने दोघांची ओळख करून दिली. नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. एकत्र कॉफी पिणं व्हायचं. रवींद्र यांच्या वाईट सवयींविषयी त्यांना सगळं माहीत होतं. ते स्वतः माधवी यांना सगळं खरं कबूल करायचे आणि हीच गोष्ट त्यांना खूप आवडायची. या मुलापासून लांब राहा असं माधवी यांच्या मैत्रिणी आणि खुद्द रवी यांच्या आईने सुद्धा सांगितलं होतं. पण माधवी मात्र त्यांच्या प्रेमात अखंड बुडाल्या होत्या. मला नोकरी करायची नाहीये, मला हिरो बनायचंय आणि तसंही मला संसारात रस नाहीये, म्हणूनच मला लग्न करायचं नाहीये असं रवींद्र यांनी माधवींना स्पष्ट सांगितलं होतं. पण अनेकदा बोलताना जर मी लग्न केलं तर लग्न तुझ्याशीच करेन असंही ते म्हणायचे आणि ते ऐकून माधवी खुश व्हायच्या. माधवी यांनी त्यांच्या आईला रवींद्रबद्दल सांगितलं. तेव्हा दिसायला छान शिवाय हरा महाजनी यांचा मुलगा हे 2 गुण सोडले तर या मुलाकडे नोकरी सुद्धा नाही आणि व्यसनही आहे. त्यामुळे आपण तुमचं लग्न लावून देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. पण ओळखीमुळे त्यांना नोकरी सुद्धा मिळाली. 1970 साली ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्यांचा लग्न सोहळा पार पडला. पण लग्नानंतर त्यांनी नोकरीही सोडली आणि तेव्हा मात्र त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. रवींद्र यांच्याबद्दल इतक्या गोष्टी माहीत असताना सुद्धा माधवी यांनी शेवटपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. शिवाय जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा असंच त्या म्हणत राहिल्या. तुम्हाला रवींद्र आणि माधवी यांच्या लग्नाची ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.